सांगली जिल्ह्यातील जत तालुक्यात बाज गावात शनाबाई शंकर जाधव असं 60 वर्षांची एक महिला राहायची. तिला 3 मुलं होती. त्या शनाबाईमध्ये अजूनही तरुणाईसारखी ऊर्जा होती. तिच्या 3ही मुलांची लग्न झाल्यानंतर तिचं संसाराचं काम संपलं असं ती समजून घेत होती आणि आता तिने मनाप्रमाणे जगायचं ठरवलं. खरं तर ती एक वासनांनी भरलेली बाई होती. संसार असूनही ती इतर पुरुषांना आकर्षित करण्यात हुशार होती. गावात तिची अशीच चर्चा होती. काही लोक म्हणायचे, आता सून आलेत, शनाबाई सुधारेल. पण असं अपेक्षित करणं चुकीचं होतं. या शनाबाईच्या नवऱ्याचा मृत्यू झालेला होता आणि ती एकटी पडली. कारण घरात सगळ्यांना तिच्याबद्दल सगळं माहिती होतं, म्हणून मुलांनीही तिला दुर्लक्ष केलं. ते योग्य समजलं. मग तिने गाव सोडलं आणि कवठे महाकाळ घाटले. तिथे डायमंड हॉटेलजवळ दुरळगाव रोडवर भाड्याने खोली घेतली आणि राहायला लागली. उदरनिर्वाहात तिला काहीच अडचण नव्हती. देव विक्री करून ती आपलं पोट भरू लागली. खरं सांगायचं तर तिचं चारित्र्य फार चांगलं नव्हतं. आपली वासना भागवण्यासाठी ती तरण्या पोरांना नादात टाकत होती. शनाबाई कवठेमाकामध्ये राहायला आली की तिला मोकळं वाटू लागलं. आता खरी माणसं झाली आणि ती आपल्या मनाप्रमाणे वागू लागली. ती शनाबाई अशीच होती. तिच्या गावचा एक तरुण भेटला. तो उदरनिर्वाहासाठी मालगाव आला होता. त्याचं नाव किरण होतं. आपल्या गावची शनाबाई या ठिकाणी राहते असं कळल्यावर किरणनं तिची भेट घेतली. त्यालाही तिच्याकडून संभोगसुख हवं होतं, म्हणूनच तो तिच्या संपर्कात आला होता. तीही पैशाच्या मोबदल्यात त्याला शरीरसुख द्यायची. किरण तरुण होता. त्याला तिच्याकडून शरीरसुख हवं असायचं. पैसे दिले की ती शरीरसुख देई हे समजल्यावर तोही तिला पैसे द्यायचा. कधीकधी त्याच्याकडे तिला हवे तेवढे पैसे नसायचे. तेव्हा तो पैसे देताना कासकूस करायचा. तेव्हा शनाबाई आपले आश्र बाहेर काढायची. तू मला पाहिजे तसा पैसा दिला नाहीस तर मी तुझ्या विरोधात बलात्काराची तक्रार देईन असं सांगितलं. मग किरण तिला काहीतरी करून पैसे देत होता. किरणचं लग्न झालं नव्हतं. क्षणिक सुखासाठी त्यानं शनाबाईला जवळ केलं होतं. पण आता ती त्याला डोईजड झाली असं वाटू लागलं होतं. शनिवार 22 मार्च 2025च्या रात्रीची गोष्ट आहे. त्या दिवशी किरण शनाबाईच्या घरी गेला होता. दोघांनी एकत्र शरीरसुख घेतलं. त्यानंतर शनाबाईनं किरणकडून पैसे मागितले. पण जी रक्कम मागितली होती ती देणं किरणला शक्य नव्हतं. इतके पैसे माझ्याकडे नाहीत असं म्हणाल्यावर शनाबाईने पोलीस केस करायची भीती वाटली म्हणून तुझ्या विरोधात बलात्काराची तक्रार करेन असं म्हणालं. तेव्हा किरण चिडला. त्याने शनाबाईचा गळा धरला आणि इतक्या जोरात आवळलं की शनाबाई शांत झाली. मग त्याने कापडाचा स्टोल घेऊन शनाबाईचा गळा पकडला. शनाबाई काही हालचाल करत नव्हती. ती पूर्णपणे निपचित पडली होती. शनाबाई मरण पावल्याचं किरणला लक्षात आलं आणि त्याने लगेच अंगावर कपडे ओढले. शनाबाईच्या घराचा कुलूप घेतला आणि तो घराबाहेर आला. बाहेर सगळ्यांच्या घरांच्या दारे बंद होत्या. कुणीही दिसत नव्हतं. हे पाहून त्याने शनाबाईच्या घराचा दरवाजा बंद करून कुलूप लावलं आणि तो तिथून निघून गेला. शनिवार 22 मार्च 2025 पासून बुधवार 36 मार्च 2025 पर्यंत 4 दिवस शनाबाईच्या घराकडे कुणीही लक्ष दिलं नाही, कारण घराच्या बाहेर कुलूप लावलेलं होतं. लोकांना वाटलं ती कदाचित बाहेर गेली असेल. पण निसर्गाच्या नियमानुसार घरातला मृतदेह कुजायला लागला होता आणि वास येऊ लागला की आसपासच्या लोकांनी कवठे महाकाळ पोलीस ठाण्यात याबाबत माहिती दिली. माहिती मिळताच पोलीस अधिकारी घटनास्थळी पोहोचले. त्यांनी घराचा दरवाजा उघडला आणि सगळ्यांचा पाय थरथरायला लागला, कारण घरात एक 60 वर्षांची महिला भोंगळ्या अवस्थेत मृत्युमुखी पडली होती. तिचा मृतदेह सडून गेलाय आणि मृतदेहातून वास येत होता. पोलिसांनी घटनास्थळाचा पंचनामा केला आणि मृतदेह पोस्टमॉर्टमसाठी प्राथमिक आरोग्य केंद्राला पाठवला. शनाबाई शंकर जाधव, वय 60, राहणारी डायमंड हॉटेलजवळ दुरळगाव रोड, कवठे महाकाळ. हिच्या खुनाबाबत तानाजी लक्ष्मण माने यांनी फिर्याद दिली
की अज्ञात व्यक्तीने अज्ञात कारणाने ठार मारलंय. तपास सुरू झाला. कवठे महाकाळ पोलीस पथक शनाबाईच्या खुनाचा तपास करत होते. घटनास्थळी कोणताही पुरावा पोलिसांना सापडला नव्हता. त्यानुसार तांत्रिक विश्लेषण आणि CCTV फुटेजचा तपास सुरू होता. आधार घेऊन तपास सुरू केला होता. कबुली देण्यात आली होती. त्यांनी दिलेल्या माहितीवरून शनाबाईच्या खुनामागे किरण गडदे नावाचा तरुण आहे असं कळलं. तो मालगाव परिसरात राहतो. ही माहिती पोलिसांना पुरेशी होती. सांगली स्थानिक गुन्हे पोलिसांचे अधिकारी लक्ष्मीनगर, मालगाव या भागात सापळा लावला होता. त्या सापळ्यात किरण गडदे सापडला आणि त्याने लगेच शांताबाईच्या खुनाची कबुली दिली. शनाबाईसोबत त्याचे अनैतिक संबंध होते आणि ती नेहमी बलात्काराच्या प्रकरणात अडकवणार असून त्याचं धमकी देत असल्यानं तिचा खून केला असं किरण गडदेंनी सांगितलं. किरण, आकाराम गडदे हा सगळा 20 वर्षाचा मुलगा होता. तो शनाबाईच्या गावचा म्हणजेच बाजगावचा राहणारा होता. तो आपला उदरनिर्वाहासाठी कवठे महाकाळमध्ये आला होता. तेथे तो आपल्या दाजूच्या घरी ड्रायव्हर आणि शेतकाम करत होता. जरी फार पैसे मिळत नसले तरी त्याला शनाबाईची जाणीव लागली होती. ती एक अशी बाई होती जी पैसे घेऊन शरीराला सुख देत होती हे त्याला माहीत असूनही तो तिच्याकडे जायचा. मिळालेले पैसे तिला देत असे, पण तिला पण पैशाची खूप हाव होती. ती या गरीब तरुणाला पैशासाठी खेळवत होती. त्यानं मनाप्रमाणे पैसे दिले नाहीत तर कायद्याची भीती दाखवत होती. याच सगळ्यातून त्यानं तिला मारून टाकले. शनाबाईचे चारित्र्य काही चांगले नव्हते. तिनं बरेच लोकांना नाडी लावली होती. ती आपलं शरीर दाखवून पुरुषांना खेळवत होती. अखेर तिचा शेवट असाच झाला. शनाबाईच्या खून प्रकरणाचा तपास पोलीस अधिकारी करत आहेत. अशा नवनवीन क्राईम स्टोरीसाठी क्राईम रहस्य या मराठी चॅनलला सबस्क्राईब करा आणि तुमच्या प्रतिक्रिया कमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा.